शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. म्हणजेच शेकडो माणसात एखादाच शूर जन्मतो, हजारोंमध्ये एखादाच पंडित, तर 10,000 एखादाच वक्ता निपजतो आणि दातृत्वशील माणूस मिळवणे तर अत्यंत दुर्लभ. मात्र स्वस्वरूप संप्रदायात निस्वार्थपणे आणि विशाल मनाने गोरगरीब व गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी हजारो लाखो हात पुढे सरसावतात. याचे रहस्य म्हणजे या लाखो दात्यांना प्रेरणा देणारे, त्यांना दातृत्वाचे महत्त्व शिकवणारे त्यांचे लाडके जगद्गुरू, स्वस्वरूप संप्रदायाचे जनक म्हणजेच अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज. परमपूज्य जगद्गुरुश्रींनी आपल्या भक्त शिष्यांना दिलेले तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हे बाळकडू, ज्याचे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे सातत्याने अनुसरण केले जाते, याच शिकवणीने प्रेरित होऊन नेहमीच समाज उपयोगी कार्य अविरतपणे केले जात आहे. आज सुद्धा आपल्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत 12 गरजू भगिनींना त्यांच्या उपजीविकेचे साधन म्हणजेच शिलाई मशीनचे विनामूल्य वाटप करण्यात आले. अशा या गौरवास्पद कार्यक्रमाचे औचित्य होते अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे, जो आयोजित करण्यात आला होता 28 डिसेंबर 2023 रोजी. आदल्या दिवशी म्हणजेच दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी श्रींच्या पादुकांचे श्री वसव रेखा गणेश वावगे या सौभाग्यशाली यजमानांच्या घरी जंगी स्वागत करण्यात आले. त्या रात्री श्रींच्या पादुका तेथेच विसावल्या. आज सोहळ्याच्या शुभदिनी मंगलमय वातावरणात परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांना अतिशय भव्य दिव्य मिरवणुकीतून ढोल, ताशे, तुतारी, टाळ या वाद्यांच्या साथीने कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. प्रथमतः सुवासिनींनी परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचे व प्रतिमेचे औक्षण केले आणि अतिशय हर्ष उल्हासित वातावरणात कार्यक्रमस्थळी त्यांचे स्वागत करण्यात आले. नयनरम्य अशा सुंदर पायघड्यांवरून श्रींच्या पादुकांना व प्रतिमेला मुख्य मंचकावर विराजमान करण्यात आले. यानंतर संस्थानातील वेद संपन्न पुरोहितांद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन केले गेले. या सोहळ्यासाठी 1500 ते 1600 भाविकांची उपस्थिती होती आणि 200 ते 250 भाविकांनी आपल्या जवळच्या नित्यपूजेतील पादुकांचे पूजन केले आणि प्रत्यक्ष गुरुचरणांचे पूजन केल्याचा भाव मनात जागृत करून गुरुपादुका पूजनाचा आनंद घेतला. नेहमीप्रमाणे सामाजिक उपक्रम पार पडला. यासाठी माननीय श्री अनंतराव देशमुख माजी मंत्री असे अनेक मान्यवर उपस्थित होते. नंतर वेळ झाली ती म्हणजे परमपूज्य गुरुमाऊलींचे विचार हे प्रवचनकारांच्या मुखातून ऐकण्याची. आज या कार्यक्रमात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार श्री पंकज बिरादार यांनी प्रबोधन करत म्हटले की जन्मोजन्मीची पुण्याई उदयास आली की जीवनात सद्गुरूंची भेट होते. असे आत्मज्ञानी सत्पुरुष भक्ती व ज्ञानाद्वारे आयुष्याचे कल्याण करतात. मनाला आवश्यक असलेले बळ ते प्रदान करतात आणि म्हणूनच त्यांचे निर्गुण स्वरूप चराचरी आहे. यावर श्रद्धा ठेवून भोळ्या भावाने त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करावे, म्हणजे आत्मोद्धार हमखास होईल. भाविकांनी लक्षपूर्वक हा बोध ग्रहण केला. 320 भाविकांनी या सोहळ्यात उपासक दीक्षा घेतली आणि आपल्या आध्यात्मिक प्रगती मार्गाचा शुभारंभ केला. सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या पादुकांचे दर्शन घेतले. सर्वांच्या चेहऱ्यावर उपकृत झाल्याचे समाधान उमटले होते. सर्व समस्या गाऱ्हाणी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणाशी व्यक्त केल्याने मोकळेपणाची भावना घेऊन सर्वजण माघारी फिरत होते. निरोपाचा क्षण आला की अंतःकरण आपोआपच भरून येते. निरोपार्थीने कार्यक्रमाची सांगता झाली.
परमपूज्य गुरुमौलींच्या सिद्ध पादुकांचा निरोप घेतला. श्री गुरुदेव.